नियतीवर विश्वास आहे मानस? माझा हो, मला माणसांवर विश्वास नाही, पण मला नियतीवर विश्वास आहे, अशी मी आहे वैयक्तिक. आणि असावा आपण ना, कारण जर आपण नियतीवर विश्वास दाखवला तर नियती आपल्यावर विश्वास दाखवेल आणि मग आपल्याला पाहिजे तसं पाहिजे तेव्हा काम करायला मिळतं आणि नो लॉस ना. सो यू बिलीव इन द युनिवर्स, वो तुम्हें बताएगा वगैरे? आय बिलीव, येस. आणि ह्याच्यात इट्स ऑल अबाउट गिव्ह अँड टेक ना. तर आणि मॅनिफेस्टेशन प्रचंड आहे. आवडतं तुला? तू बिलीव करतेस? खूप. पण हे युनिव्हर्सल किंवा मॅनिफेस्टेशन हे आत्ता शब्द निघाले, मी लहानपणापासून अशी आहे. म्हणजे मला कोणीतरी असे म्हणतात ना की मारून मुटकून वैद्यबुवा नाही माझा झालेला आहे. मी जेनेटिकलीच बिल्ड तशी आहे की इट्स ओके, यू हॅव टू बी ऑड इफ यू हॅव टू स्टँड आउट. आणि आय लव्ह टू बी ऑड, बट इन अ राईट अँड करेक्ट वे. म्हणजे ते कारण भरपूर लोकांना असं वाटतं की ते खूप बेसिकली मानसी म्हणजे फेक वाटते बोलताना, ओव्हर ॲक्टिंग वाटते. किंवा मी कमेंट सेक्शनमध्ये पण कधी कधी वाचत असते ओव्हर ॲक्टिंगची दुकान अँड ऑल दॅट जॅज. पण ते काय ना, मी जेनेटिकली नॅचरलीच तशी आहे. म्हणजे मला बोलताना जर कोणी ऐकलं तर काही लोकांना असं वाटतं की नाही ही खूप फेक बोलते, माझा आवाज तसा खरा नाही आहे, माझा आवाज खरा असा आहे. सो हे मला प्रूव्ह करायचं होतं की मी जेन्युअनली नॅचरली अशी आहे. सिनेमानी मला निवडलेला आहे ॲज अ कलाकार म्हणून, कारण सिनेमा किंवा सिनेसृष्टीला माहिती आहे की मी सिनेमाला काहीतरी परत देऊ शकते. आणि असे अजरामर खूप सारे असे मोठमोठाले कलाकार होऊन गेलेत की ते नॉर्मल नव्हते. सो नॉर्मल नसणं म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये हे वाईट नाही आहे. नॉर्मल नसणं हे वेगळं असणं आहे आणि त्या वेगळेपणाला माझा हॅट्स ऑफ आहे. आणि देवानी मला चूज केलं वेगळं व्हायचं. सो आय थिंक आय एम ब्लेस्ड.